नमस्कार मित्रांनो, एमटी ट्रेडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अतिवृष्टी अनुदान मागील 1.5 ते 2 महिन्यापासून शेतकऱ्यांनी आपल्या अनुदानाची केवायसी करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत नव्हतं. आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या शेतकऱ्यांनी आपले अनुदान केवायसी पूर्ण केले आहे. विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपल्या जवळील आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली केवायसी पूर्ण केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपली केवायसी करून घेणं आवश्यक आहे. जर आपण केवायसी केली तरच आपल्याला जे काय अनुदान आहे ते आपल्या बँक खात्यावर जमा केलं जाणार, हे लक्षात असू द्या. त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी केवायसी केली, त्यांनी आपले डीबीटी बँक खाते चेक करा, त्या बँक खात्यावर हळूहळू रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला केवायसी केली होती त्यांची रक्कम जमा होत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उशिरा केवायसी केली आहे त्यांची रक्कम येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जमा होत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली केवायसीच केली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या. ही केवायसी पूर्ण केल्याशिवाय आपल्याला अनुदान रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. एक छोटंसं अपडेट, ज्या बऱ्याच शेतकऱ्यांना मागील बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती की सर हे अनुदान कधी जमा होणार, हे अनुदान कधी मिळणार, याबाबत कुठेही खुलासा नव्हता, कुठेही कोणी माहिती देत नव्हतं की हे अनुदान याची निश्चित काही तारीख नव्हती. मध्ये एक आपल्याला तारीख देण्यात आली होती की 30 जानेवारीपर्यंत ही रक्कम जमा केली जाईल. परंतु काही प्रक्रिया अंतर्गत किंवा शासनाच्या काही जे काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेस पूर्ण न झाल्यामुळं 30 जानेवारीपर्यंत देखील अनुदान वितरित झालं नव्हतं. परंतु काल 6 फेब्रुवारीपासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हे अनुदान लक्षात असू द्या, हे अनुदान डीबीटी अंतर्गत जमा केलं जातं. डीबीटी अंतर्गत म्हणजे जे आपलं आधार संलग्न खातं आहे, जे आधार संलग्न बँक खातं आहे त्या खात्यावर ही रक्कम जमा केली जात आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा लाभ देखील दिला जाणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळं ज्यांनी अद्यापपर्यंत आपली केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करा आणि आपल्या अनुदानाचा लाभ घ्या. चला, एक छोटंसं अपडेट देणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती दिलेली आहे. जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक योजनेचा अपडेट, शासकीय योजनेचा असेल किंवा आपल्याला येणाऱ्या समस्येचा असेल, आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.